अखिल भारतीय सरपंच परिषद बैठक नागपूरला संपन्न। पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद विदर्भ स्तरीय सरपंच बैठक 18 जुलैला सरपंच भवन आकाशवाणी चौक नागपूर येथे संपन्न झाली। या बैठकीत ग्रामपंचायतींना 3 लाखांच्या वर कामं करता येणार नाहीत या विषयावर चर्चा करण्यात आली। सरपंच मानधन वाढी संदर्भात चर्चा, सरपंच यांना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत गोंदिया जिल्ह्याचे विदर्भ सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सभेत सरपंचावरील येणाऱ्या अडचणी व समस्यांवर आपले विचार मांडले। या बैठकीत विदर्भातील सरपंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पहिल्यांदा आपण कुठेतरी सरपंच एकत्र झाले आणि ही आज आपली जमेची बाजू आहे। आज जर इथला भाग पाहिला आणि मीडियामध्ये जर इथली बातमी प्रसिद्ध झाली तर कुठं ना कुठं शासनाला जाग यायला आणि सरपंच हा एक आपल्या ताकदीवर आपल्या बळावर निवडून येणारा एक आहे। तुमची काहीतरी गावात पत आहे, तुमचं गावात काहीतरी लोक तुमच्या मागे आहेत, काहीतरी समाजकार्य म्हणून तुम्हाला लोक निवडून देतात, ही बाब सत्य आहे। आणि सर्व लोक सरपंचाला रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्ताच काकाजीने सांगितलं सत्यापासून ते सरपंच त्यांचा अनुभव। आम्ही सुद्धा 25 वर्ष राजकारणात आहे। माझं गाव महाराष्ट्रामध्ये ग्राम मंडळ आहे। तुम्हाला हे सांगतो, तुमच्या इथं गुप्त मतदान होतात, माझ्या इथं तुमच्या घरून मतदान होतात। महाराष्ट्रामध्ये फक्त 19 गाव आहेत। सातत्यानं 5 टर्म आपण त्या गावावर राज्य केला आणि महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार सुद्धा मिळवले। सरपंच काही करू शकतो, फक्त त्याच्यात जिद्द, त्याच्यात प्रेरणा, त्याचं सामर्थ्य, दृष्टिकोन पाहिजे की त्याला कोणत्या उंचीवर जायचं आहे। हिरे बाजारच्या सरपंचांनी महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की सरपंच काय आहे ते आपल्याला करायचं आहे। परंतु पिळवणूक हीच होत आहे की ज्या वेळेस काही निर्णय शासन घेत आहे, ज्या वेळेस काही ठोस भूमिका शासन घेत आहे ती त्याची गदा ही सरपंचाला देते, त्याची तलवार ही सरपंचाला चालचा। हा 25 वर्षाचा अनुभव आहे। आज 15 लाखाचे कामं करण्याच्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये तरतूद केलेली असताना सुद्धा आज निर्णय आलेला आहे की त्याला 5-15 लाखापर्यंतचे कामं नाही। 3 वर्षाच्या अगोदरच हा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये लागू झाला होता। त्यावेळेस सरपंच हा भिकेला लागला होता। तुम्हाला न्यायासाठी आपल्या हक्कासाठी लढावं लागेल। बाळ जोपर्यंत लढत नाही, आई त्याला दूध पाजत नाही, ही सत्यता आहे। सरपंच आज जर लढला तर येणारी पिढी, येणारे सरपंच हे सुखात राहतील। आज बरं झालं की 2015 त्याचा 2000 जवळपास 5 दिवसाचा 15 दिवसाचा चहा पाण्याचा खर्च आहे, काय देत आहे। म्हणून आज इथे या सभागृहातून गेल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षानं ज्या ठिकाणी आमदार आहेत त्यांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।